विद्यार्थी, मी सुषमा आहे. बदल्यात हड्यात बीजगणित आम्ही जोडीचा विषय शोधला. चलांमध्ये रेखीय समीकरणे ग्राफिकल पद्धतीवर लक्ष केंद्रित करणे. समीकरणे सोडवण्यासाठी ही समजेल. रेषीय समीकरणांची मूलतत्वे, तेथे ग्राफिकल प्रतिनिधित्व आणि कसे करावे त्यांचे उपाय निश्चित करा. धड्यात विविध प्रकारांचा समावेश आहे. उपाय आणि प्रदान, सराव करण्यासाठी उदाहरणे आणि व्यायाम. ग्राफिकल निराकरण तंत्र. हे सूत्र पूर्ण झाल्यानंतर आपण काय शिकण्याचे परिणाम शिकवू शकतो ते पाहूया. शिकण्याची उद्दिष्टे. हे सत्र पूर्ण झाल्यानंतर आपण हे करण्यास सक्षम असाल. 2 व्हेरिएबलमध्ये रेखीय समीकरणांचा जोडीसाठी ओळखावर कथानक बिंदू दर्शविते. x आणि y मूल्यांचा अंदाज घेण्यासाठी समीकरण वापरा. एक ज्ञात आणि दुसरा अज्ञात अशा 2 व्हेरिएबल्सचा वापर करून विविध समस्या सोडवणे. कीवर्ड: रेखीय समीकरणे, व्हेरिएबल्स, ग्राफिकल पद्धत, समांतर रेषा, योगायोगांच्या ओळी, परस्पर विरोधी रेषा. आमच्या मागील वर्गांमध्ये आपण एक व्हेरिएबल्समध्ये रेखीय समीकरण, 2 व्हेरिएबल्समध्ये रेखीय समीकरण याबद्दल शिकलो आहोत. या सत्रात आपण 2 व्हेरिएबल्समध्ये रेखीय समीकरणांच्या जोडींबद्दल जाणून घेऊया. एखादा समीकरण 2 चरणांमध्ये रेखीय समीकरण असे म्हटले जाते तर जर ते स्वरूपात लिहिले गेले असेल तर वास्तविक संख्या कोठे आहेत आणि अनुक्रमे इंटू आणि y च्या अनुक्रमे x आणि y चे गुणांक म्हणजे शून्याच्या बरोबरीच नाही. रेखीय समीकरण. रेषीय समीकरण हे सरळ रेषेचे समीकरण आहे. ते ax + by + c = 0 या स्वरूपात असते, जिथे a, b आणि c या वास्तविक संख्या a ≠ 0 आणि b ≠ 0 आहेत आणि x आणि y हे 2 चल आहेत. येथे a आणि b हे गुणांक आहेत आणि c हे समीकरणांचे स्थिरांक आहेत. आपण समीकरणातून आठवूया. वरील समीकरणात x व y असे 2 व्हेरिएबल्स आहेत. ग्राफिकली व्हेरिएबल्सला शून्यावर बदलून हे समीकरण मांडता येते. y = 0 असताना x चे मूल्य आणि केव्हा चे मूल्य आहे.
रेखीय समीकरणांची जोडी दोन समान चर असलेल्या दोन रेखीय समीकरणांना दोन चरांमधील रेखीय समीकरणांची जोडी म्हणून ओळखले जाते. a1x plus b1y plus c1 is equal to 0. a2x plus b2y plus c2 is equal to 0. ग्राफिकल पद्धतीचा वापर करून आपण रेखीय समीकरणांची जोडी कशी सोडवू शकतो ते पाहूया. रेखीय समीकरणांच्या जोडीचे समाधान शोधण्याचे ग्राफिकल पद्धत. दोन चरणांमधील रेखीय समीकरणांच्या जोडीच्या रेषेचे वर्तन व त्यांचे द्रावणाचे अस्तित्व पुढील प्रमाण असेल. जेव्हा दोन रेषा एकाच बिंदूवर एकमेकांना छेदतात तेव्हा आपण असा निष्कर्ष काढतो की एकच आणि एकच उपाय आहे. याचा अर्थ असा आहे की या रेखीय समीकरणांच्या जोडीसाठी दोन चरांमध्ये एक अद्वितीय समाधान अस्तित्वात आहे. या प्रकारच्या रेखीय समीकरणांच्या जोडीला रेखीय समीकरणांची सुसंगत जोडी म्हणतात. जर दोन ओळी योगायोग असतील तर आपण असे म्हणू शकतो की रेखीय समीकरणांच्या जोडीला अमर्याद उपाय असतील. या प्रकारच्या रेखीय समीकरणांच्या जोडीला रेखीय समीकरणांची विसंगत जोडी म्हणता येईल. जर दोन रेषा एकमेकांवर समांतर असतील म्हणजे त्या अजिबात भेटत नसतील तर आपण असे म्हणू शकतो की दोन रेखीय समीकरणांमध्ये कोणताही समान तोडगा नसेल. या प्रकारच्या रेखीय समीकरणांच्या जोडीला रेखीय समीकरणांचे अवलंबन जोडी असे म्हटले जाईल. जर आपल्याला छेदणाऱ्या रेषा मिळतात a1/a2 equals b1/b2. योगायोग रेषा a1/a2 equals b1/b2cc. a1/a2 equals b1/b2cc. जर आपल्याला समांतर रेषा मिळतात तर a1/a2 equals b1/b2 equals c1/c2. आपण दोन चरांमध्ये रेखीय समीकरणांच्या जोडीचा विचार करूया. x 3y equals 0 आणि 4x plus 6y 24 equals 0. a1, b1, c1 and a2, b2, c2 समीकरणाचा सहगुणक दर्शवा. x 3y equals 0 आणि 4x plus 6y 24 equals 0. विचारात घ्या गुणांक मूल्ये बदलली. a1/a2, b1/b2, c1/c2. आपल्याला 1/4 -3/6 0/-24 मिळतात. a1/a2 equals b1/b2. दुसरे समीकरण. आपण रेखीय समीकरणाच्या आणखी एक जोडीचा विचार करूया. 3x plus 4y minus 8 is equal to 0 आणि 6x plus 8y minus 16 equal to 0. 3x plus 4y minus 8 is equal to 0 आणि 6x plus 8y minus 16 equal to 0. त्या योगायोग रेषा आहेत आणि त्यात अमर्याद उपाय आहेत.
तिसरे समीकरण. आपण दोन्ही व्हेरिएबल्समध्ये रेखीय समीकरणांच्या आणखी एक जोडीचा विचार करूया. x प्लस 3y 6 इक्वल्स 0 आणि 3x प्लस 9y 24 इक्वल्स 0. a1, b1, c1 आणि a2, b2, c2 हे समीकरणाचे सहगुणक दर्शवतात. आता आपल्याला 1/3 3/9 -6/-24 मिळतात. a1/a2 equals b1/b2 equals c1/c2. ते समांतर रेषांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यावर कोणताही तोडगा नाही. उदाहरण दुसरा. रेखीय समीकरणांच्या जोडीला कोणताही उपाय अनोखा उपाय किंवा अमर्यादा उपाय नाही की नाही हे तपासून पहा. द्रावण 2x + 5y = 20 इक्वेशन पहिला. 3x + 6y = 12 इक्वेशन दुसरा. द्रावण 2x + 5y = 20 इक्वेशन पहिला. 3x + 6y = 12 इक्वेशन दुसरा. रेखीय समीकरणांच्या जोडीला समांतर रेषा असल्याने त्यावर तोडगा नाही. उदाहरण तिसरा. समीकरणांची एक रेखीय जोडी तयार करा आणि ग्राफिकली सोडवा. 10वीत 6 विद्यार्थी असून मुलांची संख्या दुप्पट म्हणजे मुलींची संख्या 15 इतकी आहे. द्रावण मुलींची संख्या y असू द्या, मुलांची संख्या x असावी. दिले आहे. समीकरण पहिल्यासाठी सारणी मूल्ये खालीलप्रमाणे आहेत. समीकरण दुसऱ्यासाठी सारणी मूल्ये खालीलप्रमाणे आहेत. तर आलेख असा असेल. आलेखातील रेषा का बिंदूला छेदतात. रेखीय समीकरणांच्या जोडीला एकच द्रावण असते, ते म्हणजे 3,3 जो छेदनबिंदू आहे. उपाय सुसंगत आणि स्वतंत्र आहे. अधिवेशनातील महत्त्वाच्या मुद्द्यांच्या थोडक्यात आढावा घेऊन अधिवेशनाचा समारोप करूया. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. रेषांना छेद देण्यासाठी आम्हाला युनिक सोल्यूशन मिळते म्हणजे सुसंगत आणि अपेक्ष.
समांतर रेषासाठी आम्हाला कोणताही उपाय मिळत नाही, म्हणजे विसंगत आणि अपक्ष. योगायोगांची ओळीसाठी आम्हाला मिळते अनंत संख्या.